बोले यीशु मसीह की जय. बोले यीशु मसीह की जय. हालेलुया. परत एकदा आपण एकत्रित आहोत आणि खरोखर रोज संध्याकाळी ह्या 8:30च्या सभेमध्ये आम्ही खूप तुमच्यावर आनंद करत आहोत आणि आम्ही प्रभूचे उपकार मानतो की तुमच्यासारखे सुंदरसे लोक प्रभूने आम्हाला दिलेत, प्रभूने आम्हाला दिलेत आणि रोज तुम्हाला ऑनलाईन आम्हाला भेटायला खरोखर आनंद वाटतोय. खूप सारे आम्हाला रिप्लाय येत आहेत, खूप सारे लोक सांगतायत की आम्ही खूप आशीर्वादित आहोत आणि आजही तो देव तुम्हाला आशीर्वादित करेल. थँक्यू जीसस. त्या कारणे आपण प्रभूच्या वचनाकडे जाऊया आणि देवबाप ह्या वचनाद्वारे सुद्धा आज तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. यावेळेस 1 योहान 5वा अध्याय 4 आणि 5 वचन आपण वाचणार आहोत. कृपा करून आपल्या घरामध्ये बायबल उघडूया. 1 योहान 5वा अध्याय 4 आणि 5 वचन वाचा. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगाला जिंकते आणि जगाला जिंकणारा जय तो हाच आहे, म्हणजे आपला विश्वास. येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्या वाचून जगाला जिंकणारा कोण आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यात आधी आपण म्हणूया मी जिंकणार आहे. मी जिंकणार आहे. मी हरणार नाही. मी हरणार नाही. तर मी जिंकणार. तर मी जिंकणार. मी प्रत्येक गोष्टीमध्ये मी जिंकणार. प्रत्येक गोष्टीमध्ये मी जिंकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आज मला सांगायला आनंद वाटतो की आपल्याला जिंकून देणारा देव आपल्या बाजूचा आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही लढाई जी जिंकायची आहे ती आपल्या देहमासाने जिंकायची नाहीच आहे. ही लढाई आत्मेची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो कोणी प्रभूपासून आहे, देवापासून जन्मलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आपण कोणाच्या घरामध्ये आपला जन्म झालाय, भले तुमचं कुळ वेगळं असेल, तुम्ही वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये जन्मला असेल, वेगवेगळ्या घरांमध्ये तुमची आडनावं वेगवेगळी असतील, वेगळ्या घरांमध्ये तुम्ही जन्मलाय, पण आज मला सांगू द्या की आत्मिकरित्या आपला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जन्म झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो प्रभू येशूमध्ये जन्मलेला आहे तो बायबलमध्ये लिहिले की जो येशूमध्ये ज्याने जन्म घेतलाय तो प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत विजयी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर बायबलमध्ये लिहिले 4थं वचन, कारण जे काही देवापासून जन्मले आहे ते जगाला जिंकते. जिंकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मला सांगा आपण कोणापासून जन्मलोय? देवापासून. प्रेज द लॉर्ड. तर आज तुमच्या डोक्यामध्ये जे विचार येत आहेत की नाही मी इथं अपयशी आहे, नाही माझी तिथं अपयशी आहे, नाही मी तिथं वरतीच येऊ शकत नाही, नाही मला असंच आहे, नाही मला तसंच आहे, आज मला सांगू द्या, जर आपला विश्वास परमेश्वरावरती टाकलाय ना आपण, जर देव जर आपल्यामध्ये राहतोय ना, आपण देवामध्ये राहतोय ना, तर जिंकणं माझं आहे म्हणायचं. हरणं आपल्या लिस्टमध्ये नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या दिवशी तुमचं जीवन तुम्ही प्रभू येशूला दिलेलं आहे, तुमचं हृदय तुम्ही प्रभू येशूला दिलेलं आहे, मी तुम्हाला सांगेल त्या दिवसापासून तुम्ही जिंकलेले आहात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज कित्येक लोक म्हणतात नाही पण मी माझ्या बिछाण्यावर आहे, डॉक्टरने मला कॅन्सर सांगितलाय, मला HIV सांगितलाय, नाही डॉक्टर म्हणतात नो गॅरंटी आहे, आज मी वर्षोनवर्ष मी बिछाण्यावर पडू नये. कित्येक लोक आम्हाला फोन करतात मी कित्येक वर्ष चाललो सुद्धा नाहीये, चालायला माझ्यामध्ये ताकद नाहीये. आज मला सांगू द्या की जर तुम्ही प्रभू येशूचं नाव घेऊन विश्वासाने जर पाऊल टाकलं ना, आजचा दिवस तुमचा आहे. आमेन. कारण बायबलमध्ये क्लिअर लिहिलंय 5व्या वचनात प्रभू काय म्हणतो की येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्या वाचून जगाला जिंकणारा कोण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही विश्वास ठेवता की नाही प्रभू हा तुमचा देव आहे? येस. मग तुम्ही प्रत्येक आजाराला जिंकलेला आहात. आमेन. प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही मात केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून स्वतः रोज प्रॅक्टिकली आपण आपल्या जीवनामध्ये ते प्रॅक्टिकली जगलं पाहिजे. किती लोक काय करतात की फक्त बाबा हा प्रार्थना आहे ना ऐकायची, वचन आहे ना नुसतं वाचायचं आहे, नुसतं आपलं बायबल तोंडपाठ आहे. कित्येक लोकांना आम्ही म्हणतो तुम्हाला वचन माहिती का? लोक म्हणतात की आमच्या 5-6 पिढ्या ख्रिश्चन आहेत, आमच्या आजोबा पंजोबा सगळे आम्ही ख्रिश्चन आहेत आणि सगळं तोंडपाठ बायबल आहे. पण नुसतं तोंडपाठ बायबल असणं उपयोग नाही बरं का. बायबलचं वचन काय सांगत आहे, देव मला काय सांगत आहे, देवाचं वचन माझ्याशी काय बोलत आहे, माझ्या हृदयाशी काय बोलत आहे. जर तुम्ही वचनानुसार जगायला सुरुवात केली ना, मी तुम्हाला सांगेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जिंकणार. आमेन. आणि हरणार एकच गोष्ट व्यक्ती आणि तो म्हणजे सैतान. येस. आज तुमच्या घरातून, तुमच्या जीवनातून,
तुमच्या कुटुंबातून आज त्याला जावं लागणार आहे. कारण प्रभूंनी सांगितलंय, जो कोणी येशू देवाचा पुत्र आहे असा जो कोणी विश्वास धरता तो जगाला जिंकणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती गरिबी असो, मग ते दुःख असो, मग तुमचे फॅमिली प्रॉब्लेम असो. तुम्ही म्हणाल की नाही, मला ना या व्यक्तीवर माझं जमतच नाही, पटतच नाही. आज मला सांगू द्या, कित्येक घरं सैतानाने बर्बाद केलेत, कित्येक घरं आज तुटलेली आम्ही ऐकतोय. आज वर्षानुवर्ष पती पत्नी एकमेकांपासून वेगळे आहेत. हे सैतानाचं काम आहे. ही सैतानाची इच्छा नाही आहे की पती पत्नीने एकत्रित राहावं, लेकरांनी एकत्रित राहावं, कुटुंब एकत्रित असावं. आणि प्रत्येक वेळेस तो भांडण लावणार, प्रत्येक वेळेस तुटाफूट, प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम, काही नसताना डाऊट, शक. आज मी तुम्हाला सांगेल, जर आपला विश्वास देवावरती आहे ना, तो तुमचा नवरा बदलणार. कित्येक बहिणी आज मला म्हणतात, कित्येक बहिणींचा फोन येतोय की पास्टर सिस्टर, माझा नवरा माझ्याशी विश्वासू नाही आहे, त्याची प्रॉब्लेम आहेत, तो माझ्याशी फेथफुल नाही आहे, त्याचं बाहेर अफेअर आहे. पण काळजी करू नका. आज जर तुम्ही परमेश्वरामध्ये आहे ना, आज तुमचा विश्वास जर देवावरती आहे ना, तो देव तुमच्या पतीला बदलेल. आमेन. आपण प्रार्थना करू ना. आपल्याकडे शस्त्र आहे, आपल्याकडे तोंडाचं शस्त्र काही कामाचं नाही बरं का. तुम्ही किती बोलाल 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 तो अजून वाईट वागेल. पण जर तुम्ही प्रार्थना कराल, जर तुम्ही तुमची समस्या परमेश्वराला सांगाल, तर तुमचा नवरा तुम्ही जिंकाल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिंकण्याचं सामर्थ्य देवाने तुमच्यात ऑलरेडी घातलंय. येस. ऑलरेडी जिंकण्याचं सामर्थ्य तुम्हाला त्यांनी देऊन टाकलंय. तर आपल्याला फक्त त्यानुसार जगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कित्येक लोक म्हणतात, नाही नाही असं नाही, तसं 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 काय नाही. जर मी परमेश्वरावरती आहे, माझा विश्वास जर देवावरती आहे, तर मी प्रत्येक गोष्टीवरती मात करणार. आमेन. कित्येक लोक म्हणतात, नाही माझी लेकरं आहे ना, माझ्या हाताबाहेर गेलेत, ऐकतच नाहीयेत. काही केलं ना तरी ते लेकरं वेगवेगळ्या मार्गाने चालतात. आज मला सांगू द्या, तुमची इच्छा आहे की तुमच्या लेकरांनी बदलावं, तुमची इच्छा आहे तुमच्या लेकरांनी तुम्हाला साथ द्यावी, तुम्हाला सांभाळावं, काळजी घ्यावी. काळजी करू नका. आज देव आहे ना, आपण सगळं त्याला सांगूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो देव तुम्हाला सगळं जिंकून द्यायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आतापर्यंत तुम्ही म्हणत असाल की माझी वर्ष वाया गेलेत, माझे वर्ष वाया गेलेत, माझे दिवस वाया गेलेत, माझा पैसा वाया गेलाय, माझ्या सगळ्या गोष्टी व्यर्थताची व्यर्थता झाली आहे. पण आजचा दिवस तुमच्या आशीर्वादाचा दिवस आहे. आजचा दिवस तुमचा दिवस आहे. तर तुम्ही आजच्या दिवसामध्ये स्वतःला सांगायचं की जर मी परमेश्वरावरती मी विश्वास ठेवते, तर तो मला जिंकून देणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन आपण वाचणार आहोत. 1 योहान 4 अध्याय आणि 4 वचन. लेकरांनो, तुम्ही देवापासून आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे, कारण जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो तुम्हात आहे तो मोठा आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही आनंदित व्हा. सगळ्यांनी म्हणा, आज मी जाम खुश आहे. आज मी जाम खुश आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी आज तुमच्या हृदयात दुःख आहे, तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण आज ते आपल्याला सैतानाला नाही दाखवायचे. येस. आज आपल्याला देवाला सांगायचंय, प्रभू तू जर माझ्या बरोबर आहेस, तू जर माझ्या बरोबर आहे, ते मी आनंदी आहे. आमेन. तर वचन काय सांगतं 4 की लेकरांनो, तुम्ही देवापासून आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कुणापासून आपला जन्म झालाय? देवापासून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जिवंत देवापासून आपण आत्मिकरित्या आपला जन्म झालेला आहे आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही देवापासून आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे. म्हणजे कोणाला जिंकलंय? सैतानाच्या प्रत्येक कृत्यांना तुम्ही जिंकलेलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान तुम्हाला हरवू शकत नाही. विचारांमध्ये, मनामध्ये, घरामध्ये, कुटुंबामध्ये, कुठल्याच भागामध्ये तुमची आज हार नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा, मी जिंकणार आहे, मी जिंकणार आहे. मी जिंकणार आहे, मी जिंकणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचं वचन, देवाचं वचन सांगत आहे की ओ लेकरांनो, तुम्ही देवापासून आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे, कारण जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो तुम्हात आहे तो मोठा आहे. तो मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुमच्यामध्ये कोण आहे? देव. प्रेज. सगळ्यांनी म्हणा, माझ्यामध्ये देव राहतो, माझ्यामध्ये देव राहतो. माझ्यामध्ये देव राहतो, माझ्यामध्ये देव राहतो. Praise the Lord. हालेलुया. तो जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
तर आपण जगाला जिंकणारी लोक आहोत. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोल येशू मसीह की जय. बोल येशू मसीह की जय. तर आजपासून निराशा आपली नाही. दुःख आपलं नाही. सगळ्यांनी म्हणा मी जिंकणार आहे. मी जिंकणार मी आहे. हरणार नाही. मी हरणार माझा नाही. देव माझ्या बाजूचा आहे. माझा देव माझ्या बाजूचा Praise आहे. the Lord. हालेलुया. आज कुठलीच गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या लेकरांद्वारे, मुलांद्वारे, कुटुंबांद्वारे जी गोष्ट तुम्हाला आज निराश करते, आज आपल्याला म्हणायचंय मी ख्रिस्तामध्ये अत्यंत विजयी आहे. आमेन. Praise the Lord. हालेलुया. एक लोक म्हणतात मला भीती वाटतेय, मला प्रचंड भीती वाटतेय. पण आज मला तुम्हाला सांगू द्या, ह्या भीतीवरती आणि प्रत्येक गोष्टीवरती मी तुम्हाला सांगेल, जर देव आपल्यामध्ये आहे तर प्रत्येक गोष्ट मध्ये विजय आपला आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या ज्या वेळेस तुम्हाला भीती वाटेल, ज्या ज्या वेळेस प्रॉब्लेम येईल, मी तुम्हाला सांगेल तुम्ही म्हणायचंय की जो जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो सामर्थ्यवान. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचनाद्वारेच तुम्ही त्या सैतानाला हरवू शकता. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज असं म्हणायचं की सैताना माझ्या घरातून निघून जा, माझ्या कुटुंबातून निघून जा, माझ्या जीवनातून निघून जा, कारण जो जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यामध्ये राहतो तो सामर्थ्यवान आहे. आणि भीतीला स्थान द्यायचं नाही. भीती हरलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज कित्येक लोक रात्र झोपत नाहीयेत. ते म्हणतात की ओ मी ज्या ज्या वेळेस रात्र होते मला भीती वाटते, मला असं वाटतं माझ्या घरात कोणीतरी आलंय, इथून कोणीतरी आलंय, तिथून कोणीतरी आलंय. अरे मला सांगू द्यायचा, देव तुमच्यामध्ये राहतो, तो कुठलीच गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. येस आमेन. कुठलीच भीती तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्हाला आजपासून जिवंत देव तुमच्या घरात राहायला आलाय. आमेन. रोज म्हणायचं झोपताना, माझा देव मला शांतीची झोप देतो. येस आमेन. माझा देव मला आनंदाची झोप देतो. मी कुठल्याच गोष्टीला घाबरणार नाही, मी कुठल्याच परिस्थितीला घाबरणार नाही, कारण मी जिंकणारा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी जिंकणारा आहे. मी ह्या जगाला आणि जगातल्या प्रत्येक गोष्टीला मी जिंकणारा. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगेल, सैतान तुमच्याकडे उभाही राहणार नाही. येस. तर का नाही आपण यावेळेस प्रार्थना करूया. डोळे बंद करा. सगळी जी भीती आहे, निराशा आहे, आज सगळी टाकून द्यायची आपल्याला. हे रात्रीच्या वेळेमध्ये प्रभूला सांगायचं की प्रभू माझ्यामध्ये धैर्य येऊ दे, माझ्यामध्ये हिंमत येऊ दे, माझ्यामध्ये ताकद येऊ दे. आणि मी तुम्हाला सांगेल, देव मोठ्या सामर्थ्याने आज तुम्हाला भरायला तयार आहे. आमेन. हुर्राबाला शथाराबाला सथारी बाबा, हुर्राबाला शथाराबाला सथारी बाबा बाबा. थँक्यू होली स्पिरिट. धन्यवाद प्रभू येशू. आज दे बाप्पा तुझ्या लेकरांनी हे वचन ऐकलेलं आहे. आज दे बाप्पा तू आम्हाला भीतीचा आत्मा नाही दिलेला, धैर्याचा दिलाय, सामर्थ्याचा दिलाय. प्रभू येशूच्या नावामध्ये आज प्रत्येक घरातून भीती निघून जाऊ दे, प्रत्येक घरातून निराशा निघून जाऊ दे, अपयश निघून जाऊ दे. आज दे बाप्पा प्रत्येकाला धैर्यवान बनव, प्रत्येकाला ताकद दे प्रभू, जगायला शक्ती दे. आणि आजपासून दे बाप्पा ते आनंदित जीवन जगणार. प्रभू येशूच्या नावात मी त्यांना आशीर्वाद देते. प्रभू येशूच्या नावात मी त्यांना आशीर्वाद देते. थँक्यू होली स्पिरिट. धन्यवाद येशू. आज जर तुम्ही मला पहिल्यांदा पाहत असाल, आज जर पहिल्यांदा हा मेसेज ऐकत असाल, तर कृपा करून आपले डोळे बंद करा आणि माझ्या मागे बोला, प्रभू येशू, प्रभू येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, मी तुझ्यावर विश्वास मला ठेवते, क्षमा कर. मला क्षमा कर. प्रभू येशू, प्रभू येशू, तुझ्या पवित्र रक्ताने तुझ्या पवित्र माझे रक्ताने पाप धुवून टाक. माझे पाप धुवून प्रभू टाक. येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहेस. तूच माझा तारणारा देव असा मी आहेस. विश्वास ठेवतो. असा मी विश्वास प्रभू ठेवते. येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड ब्लेस यू. आणि देवबाप तुम्हाला नक्की आशीर्वादित करेल. आणि परत एकदा आपण रोज संध्याकाळी 8:30 वाजता भेटणार आहोत. उद्या परत याच वेळेस आम्ही तुमच्या बरोबर आहोत. गॉड ब्लेस यू. थँक्यू. आमेन.